सगळे शिवसैनिक आज मला भेटले आणि आत्ताचे आपले शहर प्रमुख विनायकजी निमन, उपस्थित शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच वर्षांनी नव्हे तर मला वाटतं 10-20 वर्षांनी आपण इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आलोय। काही वेळेला त्या विभागात मीटिंग व्हायची, आपल्या जुन्या शिवसैनिकांना बोलवलं जायचं, पण शहरातल्या शिवसैनिकांना मला वाटतं पहिल्यांदा आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। सगळे आता आपापले भाग सोडून वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले, त्यांचे पत्ते शोधणे, त्यांचे मोबाईल नंबर शोधणे, हे किचकट काम आपल्या 4-5 जणांच्या टीमने केलं आणि आपल्यापर्यंत निरोप सगळे पोहोचवले। त्या टीमचं मी आभार मानतो। आणि आज या ठिकाणी बोलवण्याचं कारण आपल्याला शहर प्रमुख आणि शशिकांतजी सुतार सांगतीलच, परंतु सगळे जुने चेहरे पाहिल्या, सगळे जुने दिवस आठवले आम्हाला। कारण घाटेंनी नुसतं हात करायचा आणि सगळे आम्ही घुसून त्याचा सत्यानाश करायचो, असे ते दिवस होते, मंत्रलेले दिवस होते। कित्येक वेळेला तुम्हाला कल्पना नसेल, जुन्या काही लोकांना माहिती आहे, एक 4-5 महिन्यांनी घाटे असं काहीतरी आंदोलन काढायचं की आम्ही 5-25 लोक येरावड्या 4-4, 8-8 दिवस मस्त आमचा मेळावा चालायचा। छान पाहिजे, सरकारचं जेवण, सरकारचं राहणं सगळं सरकारतर्फे असायचं आणि त्याच्यामुळे शिवसेना अजून परिपक्व आणि कट्टर होत गेली। आणि त्या कट्टरतेचे परिणाम कुठलाही आज पेरलं तर 4 महिन्यांनी उगवतं, तसंच आहे। त्यावेळेला पेरलं, 10-20 वर्षांनी उगवलं आणि ते आता मजबूत त्याचा वटवृक्ष पुण्यामध्ये झालेला आहे। अनेक उदाहरणं सांगता येतील, परंतु ही उदाहरणं सगळी तुमच्या पुढे सांगायची काही गरज नाही, सगळे तुम्ही त्यातूनच तावून सुलाखून आलेला आहात। कित्येक वेळेला आंदोलन जाहीर व्हायचं आणि रात्रीच कित्येक शिवसैनिकांना त्या दिवशी रात्रीच पोलीस येऊन अटक करून घेऊन जायचे। कुठं आंदोलन असायचं येरवड्याला, पण अटक कुठं तर कसब्यात नाही तर डेक्कनला, कोथरूडला अशी अटक व्हायची। म्हणजे आम्हाला मग कळायचं अरे आज तिकडं आंदोलन होतं, उद्या आंदोलन आहे म्हणून आपल्याला आज अटक करत होते, अशी तऱ्हा होती। त्यातूनही शिवसेनाच्या जोमाने तुम्ही सगळ्यांनी वाढवली आणि त्याला एकच प्रमुख हे होतं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा आणि त्यांच्यावर आपण आपला जीव ओवाळून टाकला होता। आज अशी तऱ्हा आहे, कुणाच्या अंगाम मुख्यमंत्र्यांची झूल आहे, कुणाच्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षाची झूल आहे, ती झूल भुगतीये। ती माणसात हिंमत नाही। 15 मिनिटं काल शिवसेनेवर टीका करायला लागली तर त्यांना 100 वेळा पाणी प्यायला लागलं। रस्त्यावर केव्हा येणार तुम्ही आमच्याशी लढायला? त्याला हिंमत पाहिजे ना। अरे आम्ही रस्त्यावरची माणसं रस्त्यावरच लढणार। तुम्हाला आमच्याबद्दल 2 वाकडे शब्द बोलायचा तुमचा घसा बसतोय, तुम्हाला 100 वेळा पाणी प्यायला लागतंय। तुमच्या अंगावर मुख्यमंत्री पदाची झूल हे लक्षात ठेवा। शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला संजीवनी दिली या महाराष्ट्रात, नाही तर कुठल्या गल्लीत होते 2 पेठापुरते मर्यादित ही भारतीय जनता पक्ष पुण्यात, बाकी महाराष्ट्रात कोणी विचारतच नव्हतं यांना। आणि शिवसेना प्रमुखांनी आम्हाला आण घातले की यांच्याबरोबर आपल्याला काम करायचंय आणि मित्राचा गळा कधी दाबायचा नाही, मित्राच्या मागे संरक्षक म्हणून उभं राहायचं। पण आता उद्धव साहेब तर परवाच्या भाषणात आपल्याला जाणवलंय, इतक्या दिवस उद्धव साहेब एक चांगले कुशल संघटक म्हणून प्रत्येकाच्या पाठीवर हात फिरवून काम करून घेत होते, परंतु परवाचं भाषण आम्ही ऐकलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल। त्याच्या शिवसेना प्रमुखांची जी आग होती, शिवसेना प्रमुखांच्या मध्ये जी आग होती ती आपल्याला उद्धव साहेबांच्यात दिसलेली आहे। यापुढे आपल्याला उद्धव साहेब जो निर्णय सांगतील, जो आदेश देतील तो आपण आदेश पाळायचा।